धोनी यांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम षटक आता आपण पाहू शकतो डॉर्ली संघाच्या माध्यमातून कोण गेलो, चांगली आपण तर वापसी केली यावेळेला. धनाजी येतोय, धनाजी डोकरे. रुपेशचं कौतुक करेल, चांगली गोलंदाजी केली. धनाजी आलाय स्ट्रायकिंगला. आपण संचितला पाहू शकतो, नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकतो दिनू. संचित पाहिजे काय करतो यावेळेला. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन, पॉइंट, कव्हर, एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. ओ फटका उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. बॅटर बाद खेचून मारला होता फटका आपण बघितली तर. डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू आपण गेला होता आणि खूप चांगला झेल घेतला डीप मधनं. संचित बाद होतोय आणि यश मिळालं धनाजीला पहिल्या चेंडूवरती. अक्षयला धावा दिले, धाव फलकात आपण पाहू शकतो. धावा थांबल्यात आता, येत नाहीत. 48 धावा. संचित बघा जड पावलांनी मैदान सोडतोय. फटका तर खूप उंच गेला होता, कदाचित बॉटमला चेंडू लागला असावा. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकतो यावेळेला. अक्षय येतोय, धनाजीला यश मिळाले. धनाजी आमच्या समालोचक कक्षा एंड कडून वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो. स्लॉगरचा हाणामारीचा षटक. राऊंड तिकडे मारत होतो. ओ चांगला चेंडू, बॅटर मधनं चेंडू निघून गेला यावेळेला. शफल झाले ते स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडूला काढायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती ते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते धनाजीच्या माध्यमातून. धनाजी खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड तिकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो यावेळेला अक्षय आलाय. धनाजी तो अक्षय. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत, स्वतःला यॉर्क करून घेतलाय. बॅटर बाद होतोय. धनाजीला अजून एक यश मिळतं. काय वापसी केली बघा. जे गोलोबा आपण तर डॉर्ली संघाने जगदीच्या षटकात आपण दुसऱ्या षटकात धावा आले तर तब्बल 18 धावा, म्हणजे 2 षटकामध्ये ना तब्बल 30 धावा आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक. प्रथम आलाय. जिल्ह्याने गाजतय र साईनाथ भाईचं नाव. ठाणे जिल्ह्याने गाजतय र विष्णू पाटीलचं नाव. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या धाफल करता आपण पाहू शकता फक्त आणि फक्त प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता 22 एकर कोला ग्रुप आपण तर साई 11 चिंचपाडा संघ प्रथम आला. आता धनाजी राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता यावेळेला, पूल करायचा होता, व्यवस्थित मिड होत नाहीये. चेंडू चालला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये. मिड विकेटला 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. 50 धावा आपण पाहू शकता यावेळेला. धावा आल्या, धाव फलक इथून एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता 51. धावसंख्या धाव फलकात आपण 51. चेंडू बाकी होता आपण पाहिले तर अतिशय मला सांगतात की 2 चेंडू चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. चौथ्या आणि आपण तर शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला दिनू. उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू नोमान लाईन्स मध्ये पडलाय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. दिनू चांगली बॅटिंग करतो. धावा येत आहेत कशा नाही ते महत्वाचे नाहीत, येणं फार गरजेचं आहे चिंचपाडा संघासाठी. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 53. 1 to go. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली यावेळेला. रुपेश आणि धनाजीच्या माध्यमातून काय कमबॅक केलं. 3 षटकामध्ये 42 होत्या. 14च्या सरासरी धावा कुठे होत्या, पण आता मात्र ती सरासरी खाली आली. धावा देखील कमी झाल्यात. धनाजी पंच वाईड चिखून करताय. शप्पल झालं तर लेग स्टंप सोडून जाणार हा चेंडू आहे. धावसंख्या धाव फलकात 54. एक चेंडू अजूनही बाकी आहे. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. अंतिम चेंडू धनाजी गोलंदाजी मार्कवर. एक चेंडू टाकण्यासाठी अजून आपण एक्स्ट्रा चेंडू टाकला. 2 चेंडू अतिरिक्त टाकले गेले. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो यावेळेला
55. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला दिनू. नाही, कदाचित धनाजीने चांगले चेंडू पास टाकले. हा चेंडू का ते सातत्याने वाईट टाकतायत. एका चौकार षटकार येईल, पण वाईट चेंडू म्हणजे ना तेजस प्रत्येक विपक्ष संघाला एक चेंडू एक्स्ट्रा मिळतो, धाव देखील एक्स्ट्रा मिळतो. आणि तिथे जर एका चौकार षटकार तर मग चेंडू आपण बघितलं तर फाईन देखील बीट केलंय, वेगाने चाललाय, 2 धावा तर इथून कंप्लीट होत आहेत. बॅटर बाद आणि अखेरकार षटक संपलंय. या षटकामध्ये आपण इतर धावा आल्या शेवटच्या चेंडू 2 आणि धनाजीने धावा दिल्या तब्बल. या षटकामध्ये आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 9 धावा आणि या आधीच्या षटकामध्ये 6. म्हणजे आपण जर विचार केला ना तेजस खूप चांगलं कमबॅक डॉर्ली संघाने 15 धावा दिल्या शेवटच्या आपण तर 2 षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये आणि धावा झाल्या धावफलकात आपण 57-58 धावांचं लक्ष असणारे जे गोलंदाज आपण तर डॉर्ली संघासमोर. पछता इथून मात्र डॉर्ली संघ विजय संपादन करतो का चिंचपाला संघ त्याला रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसरीकडे आमचे साथी समालोचक आपण प्रियांशी यांच्याकडे. धन्यवाद. डीजे
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आहे गावदेवी चषक 2024 4 दिवसांचा दैदिप्यमान पर्व, क्रिकेटचा महारणसंग्राम आणि त्याच महारणसंग्रामामध्ये होणारं युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. जय गवळोबा द्वारली आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना साहिल 11 चिंचपाडा संघ. मागच्या पर्वामध्ये म्हणजे 2023 मध्ये साहिल 11 चिंचपाडा संघ या स्पर्धेमध्ये म्हणजे स्वतःच्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला होता. त्यामध्ये सेमीफायनल मध्ये 6 बॉलमध्ये 1900 कामगिरी दिनेशची राहिली होती. त्याच्या जोरावरती फायनल मध्ये जाऊन पोहोचला होता संघ. आणि पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर 3 ओव्हरमध्ये चिंचपाडा संघाने बनवलं होतं धावा 42 आणि त्याच्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 6. कदाचित त्या शेवटच्या 2 षटकामध्ये कुठेतरी एक नवीन प्लॅन आखणं कॅप्टनला गरजेचं होतं. 3 ओव्हरमध्ये जर 42 येतात तर अंतिम 12 बॉलमध्ये जवळपास 20 करणं कदाचित फक्त गरजेचं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 57 या धावसंख्येवरती. 58चं टार्गेट. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी द्वारली टीमच्या वतीनं सरसेनापती उतरलेत. एकीकडे हृदयनाथ आणि त्यांच्या समवेत मनोज. बॉलिंग मार्कवरती साहिल 11 चिंचपाडा टीमचा आघाडीचा गोलंदाज स्ट्रायकर बॉलर ऑफ टीम चिंचपाडा संचित म्हात्रे. 30 बॉल 58चं टार्गेट. लेट्स द बॅटल बिगिन. क्लॅश ऑफ टायटन्स. पहिलाच बॉल इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, फक्त दिली दिशा. धावा कमी तर तुम्हाला असे प्रयत्न करत असताना धावा वाचवावा लागतील. पहिल्या बॉलवरती पहिला 4. अजयजी गायकवाड कर्जतकर यांचा आवाजानं हा संगीत, सुप्रसिद्ध संगीत संपूर्ण महाराष्ट्रभर. अजय गायकवाड यांना नवीन ओळख देणारं संगीत तुम्ही डीजे रोहित म्हात्रे यांच्या वतीनं तुम्ही ऐकतायत. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. मिस्टेक झाली पहिल्याच बॉलवरती 29 मध्ये. आता 54ची गरज. पहिल्या बॉलवर हा पहिला चौकार. इनसाइड आउट खेळाचं होतं. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली होती एज साठी. संचित म्हात्रे क्रॉस व्हेरीफाय करत असताना पंचांच्या वतीने की कदाचित एज लागली होती का. अर्जुन म्हात्रे एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतात. 4 धावा पुस्तकावरती. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं हर्षद तरे स्वस्तामध्ये बाद झाले. हर्षद तरेची बॅटिंग पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक उत्सुक असतात, कारण ते बॅटिंग करत असताना स्वतः नाचतात आणि गोलंदाजांना नाचवतात. परंतु या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाले. 2023 रनरअप. त्यांच्यावरती प्रेशर आहे टायटलचं डिफेंड करायचं. मागच्या वर्षी प्रेक्षकांची अपेक्षा असेल की 2023 मध्ये जर संघ रनरअप राहतोय तर 2024 मध्ये नक्की चॅम्पियन बनावा. पाहूया स्वतःच्या ग्राउंड वरती कशा प्रकारचा खेळ होतोय. थोडीशी मिस्टेक रनअप मध्ये. त्यात बॉल पंच घोषित करत असताना ऑफिशियल पंचांचं विशेष कौतुक करूया, ज्याप्रमाणे त्यांची कामगिरी राहिलेली आहे संपूर्ण आजच्या या उन्हाच्या तडाख्यामध्ये. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या फक्त 4. 2 चेंडूंमध्ये 4 धावा. टार्गेट अजून चेस जाऊन करायचे तर 54चं. 28 बॉल मध्ये विजयासाठी आणखीन 54 बनवायच्या. चिंचपाडा बनाम द्वारली या 2 टीम मध्ये मॅच. 2 ताकदवर टीम मध्ये ताकदवर सामना आपल्याला 22 एकर कोळा ग्रुप मध्ये पाहायला मिळतं. ओव्हर द स्टंप्स. इनसाइड आउट खेळाचं होतं. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. शॉट मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक दिनेश त्या ठिकाणी उपस्थित होतात. फक्त सिंगल लेगच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरमध्ये 42 केल्या होत्या. त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये चिंचपाडा टीमसाठी फक्त 6 आल्या. 5व्या ओव्हरमध्ये फक्त 9 आल्या. कदाचित त्याच 2 षटकांमध्ये जर 10 धावा आल्या असत्या तर कदाचित फायटिंग टोटल देऊ शकले असते. आता देखील धावा कमी नाहीयेत. 27 मध्ये 53. सुरुवात जबरदस्त केलेली संचित म्हात्रेनं. वेगवाने बॉल दूर ठेवता शरीरापासून. थोडासा क्रॉस सीमने बॉल टाकला होता. टप्पा पडल्याच्या नंतर हरकत करतोय. ऍक्शन रिप्ले. शरीरापासून दूर. गुड बॉल. प्रॉपर टप्पा प्रॉपर लाईन वरती बॉलिंग करत असताना संचित म्हात्रे. या सुरुवातीची जर अपेक्षा आहे, कमी धावा जर तुम्ही डिफेंड करताय तर तुम्हाला बॉलर्स कडून अपेक्षा भरपूर वाढतीये. टीमचे कॅप्टन आहेत सरसेनापतीला मैदानाच्या आतमध्ये काम करावं लागेल. जसा राजा तशी प्रजा. ऑफ करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. वाडिस लॉंग ऑफला. जेलची शक्यता. कॅच ड्रॉप. कदाचित बॉलच विजिबल झालेला नाहीये. बॉल सीमा पार. पंचांचा इशारा. धावा 4.
प्रत्येक टीमकडे एक ट्रम्प कार्ड एक्का असतो आणि त्यामधील हा एक्का होता मनोज, ज्याची कॅच सुटली आहे. विजिबलच कदाचित झालेलं नाहीये, तेच कदाचित शेखर त्या ठिकाणी मला असं वाटतं फिल्डिंग करत होते, तेच सांगत असताना. अपेक्षा पाहूयात आता शेवटच्या अंतिम बॉल बाकी आहेत. बिनगडी बाद 9 धावा, 58चं टोटल टार्गेट. आता 25 मध्ये 49 बॉल तयार. गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. या बॉल वरती वेग दाखवलाय. ओ कम्प्लीट होतं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती शरीरापासून दूर ठेवता अवे फ्रॉम द बॉडी. लेगस्टिकला कव्हर करून खेळण्याचा प्रयत्न हृदयनाथ यांच्या वतीनं. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये बिनगडी बाद धावा बनवल्यात जय गवळोबाद द्वारली टीमनं 9. उर्वरित बॉल बाकी राहतात 24, म्हणजे 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हर मध्ये द्वारली टीमला विजयासाठी धावा बनवायच्यात 49. चला एकत्रित येऊ नका प्लीज. जबरदस्त सामना आपण पाहतायत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत. भरपूर मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना मी मागाशी देखील जसा उल्लेख केला 22 एकर गोळा ग्रुपचं आयोजन म्हटल्याच्या नंतर स्टेजवरती गर्दी होणारच. प्रत्येक वर्षामध्ये 5-5 इंच तरी स्टेज वाढवावा लागतोय संपूर्ण चिंचपाडा टीमला, कारण प्रेक्षकांची गर्दी, पाहुण्यांची अलोट गर्दी, प्रेम संपूर्ण या परिसरामध्ये नितांत राहिलेला संपूर्ण 22 एकर कोळा ग्रुप या टीमचा, त्याचबरोबर साईल 11 चिंचपाडा संघ संपूर्ण या विभागामध्ये प्रचंड प्रसिद्धीत असलेला हा संघ. आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या त्या 9. सुरुवात जबरदस्त झालेली आहे बॉलिंग टीम कडून, खास करून 58चं टार्गेट चेस करत असताना कदाचित अपेक्षा करत असेल की 15 ते 17चं षटक तरी पॉवर प्लेचं यावं, परंतु आता पाहूयात हर्षद तरे फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना कशा प्रकारची फिल्डिंग हृदयनाथ यांच्यासाठी सजवली जाईल. मनोजला दिलं जीवनदान. हृदयनाथ आता स्ट्रायकिंग एंड वरती, बॉलिंग मार्क वरती प्रथम आलेत. प्रथम गवळी. सेकंड ओव्हर मध्ये प्रथम 24 बॉल मध्ये 49चं टार्गेट. 2023च्या सेमीफायनल मध्ये शेवटचं षटक टाकलं होतं प्रथमनं, तोच प्रथम पुन्हा एकदा तयार. हा फ्लॅगर पूल सहजतेने केला, जस्ट क्लिक आउट केलं, फाटक्याला चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर हृदयनाथच्या बॅट मधून धमाका, सिक्सर. पंधरा धावा पुस्तकावरती पहिल्याच बॉल वरती जबरदस्त आक्रमण हृदयनाथचं आपण पाहतात. भव्य स्वागत प्रथमच या ठिकाणी करत असताना बिनगडी बाद 15. चेस केलं, फटक्याला इनसाइड आउट आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहत पोहोचतील का हर्षद धावतात. सेकंड टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसऱ्या बॉल वरती आक्रमण, चौकार. संचित मात्रेचा आपण पाहतात. मोनिश मात्रे काही ना काहीतरी कान मंत्र देत असताना हा कदाचित एक कॅप्टन नॉक होता, परंतु तोच प्लॅन अनसक्सेसफुल होताना दिसून येतोय की काय. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहतात. डीप कव्हर रिजन मध्ये खेळाडू ठेवण्यात आलेला, मिड ऑफ आतमध्ये ठेवण्यात आलेला, लॉंग ऑनला खेळाडू प्लेस करण्यात आलेला. शॉर्ट पॉइंट आहे, अर्ध्या टप्प्यावरती आदळलाय. जेलची शक्यता, अलर्टच नव्हते कदाचित खेळाडू. एकच रन घेतलेली, एकच रन या बॉल वरती घेतायत. मनोजनं थांबवलं, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला होता हृदयनाथनं. मनोजनं त्याला नकारानं रूपांतर दिलं. हा चेंडू पहा, हा फ्रॅकर होता, तोच उडवण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू जरूर होते, पण कदाचित जेल वॅकहँड एरियामध्ये पडतोय. एक रन या बॉल वरती मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20 वरती. विजयासाठी आणखीन आपण पाहतात 38ची गरज 21 मध्ये. पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर आहे. पवत इशाराची वाट पाहत पंचांना वाईड बॉल कॉल केला. एक्स्ट्रा
कदाचित बाउन्सचा वाईट, कारण लेग पंचांच्या इशाराची वाट पाहिली मेन पंचांना. एक रन या बॉलवरती वाईटच्या स्वरूपामध्ये. 1 फॉर द ओव्हरचा कॉल. 1 रनच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले 21. 37ची आता गरज राहते. या ओव्हरमध्ये कदाचित विकेट येईल त्यासाठी टाकला असावं प्रथमेश गवलीला सेकंड ओव्हरमध्ये. 21 मध्ये 37. 37 फ्रॉम अपकमिंग 21. चेस केला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये हर्षद तरे. पहिली सिंगल यश त्या ठिकाणी. पहिली सिंगल कंप्लीट. एकच रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वरती. या आधी आपण पाहिलं तर यश एक्स्ट्रा कव्हर मध्ये होते, त्यानंतर तिथून चौकार गेल्याच्या नंतर कव्हर मध्ये आले. म्हणजे प्रत्येक बॉलवरती रणनीती बदलतोय साईल 11 चिंचपाडा संघ. 20 बॉल मध्ये आता 36चं इक्वेशन बाकी राहिलंय. बिनगडी बाद 22. एका विकेटची अपेक्षा. जे कॉन्ट्रीब्युशन, जी भागीदारी, जे पार्टनरशिप बनते त्याला तोडणं कदाचित गरजेचं आता. 20 मध्ये 36ची अपेक्षा. मिड ऑफला खेळाडू थोडासा दूर ठेवण्यात आला. मिड ऑन आतमध्ये. मिड विकेटला प्रोटेक्शन डीप मध्ये. कव्हर रिजनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बिनगडी बाद 22. 20 मध्ये 36. बॉल तयार. समोर ओव्हर पिच. मिड ऑफ आतमध्ये फायदा उचललाय. हवे ते चेंडू भरपूर काळ. 2-2 खेळाडू चेस डाऊन करतात आणि त्यांना बीट करून बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुदनाच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका सीमा पार जातोय. मिळतात धावा 4. या चौकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 26 वरती. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 17 आलेत प्रथमच्या. शेवटचा बॉल आता बाकी राहतो 19 मध्ये 32. वेगवान बॉल. एज लागून पाठीमागे चालला. 1 रन तर पूर्ण सेकंडचा कॉल. 2-2 खेळाडू धावतात जरूर. गुड फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला बॉडीला स्ट्रेच करत असताना चांगली फिल्डिंग. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 28 वरती. बिनगडी बाद 28 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 30 धावसंख्येची गरज. गावदेवी चषक चिंचपाडा 2024. 14च्या सरासरीने धावतात. 10चा आस्किंग रन रेट. द्वारली टीम समोर 10.00. 18 बॉल मध्ये 30 या धावसंख्येची आवश्यकता. पाहूयात आता कशा प्रकारची रणनीती आखली जाईल. एखादा ब्रेक थ्रूची इम्पॉर्टंट गरज आहे. बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. बॉल विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. पाहूया थर्ड ओव्हर मध्ये कुठल्याही गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कितपत योग्य होतं प्रथमला सेकंड ओव्हर मध्ये आणणं हे इम्पॉर्टंट आहे, कारण भरपूर गोलंदाजांचे ऑप्शन होते चिंचपाडा टीम कडे, परंतु प्रथमला निवडलं सेकंड ओव्हर मध्ये. आता पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हर मध्ये संचित मात्र येत असताना दोन ओव्हर मध्ये 28, 18 बॉल मध्ये 30 बॉलिंग मार्क वरती संचित मात्र एक विकेटची नितांत गरज. कॉन्ट्रीब्युशन जे बनतंय, पार्टनरशिप बनते, त्यांना ब्रेक करायचं आहे. हो, सरळ खेळतात. लॉंग ऑफ मध्ये बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतात. 1 रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना
29 या धावसंख्येवरती. विजयासाठी 17 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 17 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 29 या धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदलत असताना चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. कुठलाही संघाला आवश्यक वाटणारे ट्रॉफॅज मेहनत करण्यासाठी भाग पाडतात. संचित मात्र थोडासा फॉलो थ्रू मध्ये पडला आणि त्याच्यानंतर स्वतःला सावरत असताना थोडासा वेळ तो घेतोय. पहिल्याच बॉल मध्ये रनअप मध्ये थोडासा बिघाड, थोडासा धडपडला देखील. आणि त्याच्यानंतर जर मेडिकल किटची गरज असेल तर पंच नक्की कळवा. नेक्स्ट मॅच बोनोली वर्सेस आंबे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. बोनोली टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आंबे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस साठी यावं. थोडासा अनफिट. स्वतः कॅप्टन ॲज अ कॅप्टन पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी, त्यानंतर इंडिव्हिज्युअल दुसरं षटक टाकत असताना पहिल्याच बॉलवरती थोडेसे रनअप मध्ये स्किड झाले आणि त्याच्यानंतर नी इंजरीला फेस करत असताना अखेर कार्य कर्णधार अपूर्ण सोडून मैदानाच्या बाहेर परतत असताना पाहूयात हा निर्णय कितपत योग्य राहतोय. ओव्हर नंबर 3 कंटिन्यू करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती दिनेश आलेत. 17 बॉलचा आता उर्वरित खेळ बाकी राहतो. 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 या धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आता दिनेश आलेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती 8 मध्ये इंडिव्हिज्युअल 22 बनवणारा हृदयनाथ. वेगवाने चेंडू दूर शरीरापासून, पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या 30, विजयासाठी 17 मध्ये 28. या निर्णायक क्षणाला संचितची कितपत गरज होती मैदानामध्ये हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. मोनिश मात्रे वारंवार कान मंत्र देत असताना दिनेशला 17 मध्ये 28. मॅच टर्न होण्याची क्षमता इथून देखील 1-2 विकेट. पाठ जड कडेल चिंचपाडा टीमचं. सध्या तरी आपण पाहतात विथआउट लॉस 30. आणखीन एक वाईड बॉल. 31 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागतात. 2 सलग वाईड बॉल. 17 चेंडूंमध्ये 27. तिसरा वाईडला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 17 मध्ये 27. बॉलर तयार होतात दिनेश. बिनगडी बाद 31. चांगला बॉल. इनसाइड आउट खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन. अमोल होते डीप मध्ये. फक्त 1 रन या बॉल वरती मिळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 32 वरती. आता इक्वेशनचा विचार केला तर 16 बॉल मध्ये आता 26 ची गरज आहे. पहिल्या 2 मॅचेस जर आपण पाहिल्या तर दोन्ही मॅच डिफेंड झाल्या, परंतु तिसऱ्या मॅच मध्ये कदाचित चित्र पलटेल का. 16 मध्ये 26. लॉफ करतात. लॉंग ऑनला झेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. हर्षद तरे आले, त्याने स्वीकारली झेल. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू. मनोज परतलेत. ज्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी होती ते परतलेत मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑनला हर्षद तरेची चांगली झेल. सफलता दिनेशला 32 ला. पहिला गडी बाद.
पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये मैदानातून बाहेर येत असताना मस्ट निडेड ब्रेक थ्रू 32 ला पहिला धक्का 15 मध्ये 26 अजूनही मॅच सोडलेली नाहीये. दिनेशचं कमबॅक आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण राहिलेला 32 ला 1 इक्वेशन 15 मध्ये आता 26 आवश्यकता. नवीन फलंदाज विनायक त्यांच्यासाठी हा पेशकश दिनेश यांच्या वतीनं हा डॉट बॉल साईड आर्म बॉलिंग त्यानंतर हा एक डॉट बॉल 14 बॉल मध्ये आता 26 ची गरज. एक गडी बाद 32 धावा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती हृदयनाथ 9 चेंडूंवर त्यांना इंडिव्हिज्युअल 23 बनवल्यात. वेगवाने बॉल एज पाठीमागे बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत फक्त 1 रन या बॉल वरती मिळते. सामना सहजतेने सोडेल तो चिंचपाडा संघ कसला. एक गडी बाद 33 13 बॉल मध्ये आता 25 ची आवश्यकता. या बॉल वरती भरपूर काही निर्भर आहे कारण हृदयनाथ स्ट्रायकिंग एंड वरती. अच्छा रनच घेतलेली नाहीये कदाचित. डॉट बॉल एक शेवटच्या चेंडूचा आता खेळ बाकी राहतो 13 मध्ये 26 ची आवश्यकता. चेस करतायत बॉल वाईट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न बॅट्समॅन चेस डाऊन करत होते. 33 धावा इक्वेशन बदलत आहे 13 बॉल मध्ये आता 25 या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये या ओव्हर मध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एक विकेट देखील. 13 बॉल मध्ये विजयासाठी 25 शरीरापासून दूर. आणखीन एक वाईट बॉल एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 वरती. 5 चेंडू होते दिनेशकडे 5 चेंडूंमध्ये जवळपास 4 वाईट आतापर्यंत. 4 वाईट बॉल दिनेशच्या वतीने टाकण्यात आलेले आहेत परंतु एक विकेट ही महत्वाची बाजू होती दिनेशची. 13 बॉल मध्ये 24. समोर खेळलेत लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक हर्षद फक्त सिंगल. कुठला खेळाडू हिम्मत करेल हर्षद तरेकडे. चेंडू गेल्याच्या नंतर दुसरा रनचा फक्त एक सिंगल या बॉल वरती मिळते. मॅच आता झालेली 50-50 बॅलन्स. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर मध्ये 35 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये विजयासाठी 23. हिम्मत त्यालाच किंमत मिळते चकडे. फिल्डिंग लावून घ्या पंचांकडून देखील मैदानाच्या आतमधून सूचना चिंचपाडा संघासाठी येत असताना. चला फिल्डिंग लावून घ्या. चला ऑलरेडी आपल्याच मुले उशीर झालेल्या सामन्याला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या कॅप्टन. 12 मध्ये 23. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण. संचित मात्रेनं सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा त्यानंतर प्रथम त्याने दिला 19. तिसऱ्या ओव्हर मध्ये संचितनं सुरुवात केली ती ओव्हर कंटिन्यू केली दिनेशनं. ते षटक इकॉनॉमिकल राहिलं. 12 मध्ये आता इक्वेशन 23. जे झाले ते आता विसरून उर्वरित 2 षटकांवरती कदाचित फोकस करणं गरजेचं चिंचपाडा टीमला. संचित पुन्हा एकदा आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना इंजुरी झाल्याच्या नंतर बाहेर आले होते. कदाचित संघाला त्यांची गरज आहे त्या कारणास्तव पुन्हा एकदा ते मैदानाच्या आतमध्ये आपलं गावाचं कार्य पूर्ण करण्यासाठी कारण गावासाठी संघ लढतोय. आपल्या प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना. चला जास्त वेळ घेतात चिंचपाडा टीम याकडे लक्ष द्या प्लीज. बारा बॉल मध्ये आता विजयासाठी 23 ची गरज. चला पंचांकडून सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.
बॉल होते 12 मध्ये 23. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा रन, 36 धावा 12 बॉल मध्ये. आता 22 इक्वेशन, 58चं टोटल टार्गेट होतं. सुरुवात जबरदस्त संचित मात्रेनं, त्यानंतर प्रथम आले. तिसऱ्या ओव्हर मध्ये दिनेश, 12 मध्ये 22. बॉलिंग करतोय मोनिश म्हात्रे. चांगला चेंडू लॉंग ऑन ला उडवला, क्षेत्ररक्षक जज करतात. पोस्टलेट डाऊन द बॉल, शेखरनं पकडली झेल. सामना अजून संपलेला नाहीये, कारण चिंचपाडा टीमने अजून हार मांडलेली नाहीये. फलंदाज बाद, इक्वेशन बदलतंय. धक्का दुसरा, 36 ला 2, 11 मध्ये आता करायच्यात 22. माझी बैल यांचं आपण संगीत ऐकत असताना, त्याचप्रमाणे आपण पाहतात मोनिश म्हात्रे बाजी बैलाचे माळक मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना विकेट मिळाली. महत्वपूर्ण ब्रेक थ्रू. चला थोडं फास्ट खेळा प्लीज बॅट्समन. इक्वेशनचा विचार केला तर बॉल बाकी राहतात. 11 विजयासाठी आता 22 ची गरज आहे. मोनिश म्हात्रेनं पहिला एक वाईट टाकल्याच्या नंतर जबरदस्त कमबॅक. 36 ला गडी बाद झाले 2. 11 बॉल मध्ये आता 22 ची गरज. नेल बायटिंग सामना होईल यात मात्र काही शंका नाहीये. 58चं टार्गेट चेस करत असताना 11 मध्ये 22. वाईट बॉल, लेग सिक्सच्या भरपूरच दूर होता. साइड आर्म बॉलिंग आहे मोनिश म्हात्रेची. 4थ्या षटकामध्ये आणल्याच्या नंतर वाईट, आतापर्यंत 2 वाईट बॉल. भरपूर वेळा आपण मोनिश म्हात्रे यांना पहिल्या षटकामध्ये देखील पाहिलेलं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये जाणला जाणारा गोलंदाज. 11 मध्ये 21. आणखीन एक वाईट बॉल. लाईन सापडत नाहीये, धावा कमी आहेत आणि या एक्स्ट्रा धावा जर गेल्या तर चिंचपाडा संघाला लवकर मैदान सोडावं लागेल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या 38. 11 बॉलचा खेळ बाकी राहतो. 11 मध्ये 20. दोन्ही बॅट्समनला सुद्धा विनंती, वारंवार एकत्रित देऊ नका. ही विनंती आयोजकांच्या वतीनं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. 11 मध्ये 20 ची आवश्यकता. 58चं टोटल टार्गेट. 38 बनलात. रिक्वायर्ड रन रेट 10.91. खोलात होता चेंडू, जेलची शक्यता. क्षेत्ररक्षक हर्षद मे बी त्या ठिकाणी उपस्थित होते. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा या बॉल वरती पूर्ण होतात. थोडीशी अवघड झेल जरूर होती. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पासून डीप मध्ये धावणं, पाठमोरे होऊन झेल पकडणं, परंतु 2 धावा द्वारली संघाला मिळत असताना 2च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 40 वरती. विजयासाठी 10 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 10 मध्ये 18. चला वारंवार एकत्रित देऊ नका. दोन्ही फलंदाजांना देखील सूचना प्लीज. 10 बॉल मध्ये विजयासाठी 18. मोनिश म्हात्रे तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धनाजी. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन. दिनेशने वाईट टाकले 4. त्यानंतर मोनिश आले. मोनिशने आतापर्यंत 4 वाईट, म्हणजे जवळपास 8 धावा तर एक्स्ट्राच्याच दिलेल्या आहेत. 10 बॉल मध्ये आता 17 ची गरज आहे. या ओव्हरचे 4 बॉल आता निर्णायक राहणार आहेत. महत्वपूर्ण सामना. 10 मध्ये 17. स्ट्रायकिंग एंडला धनाजी. चांगला चेंडू आडवा पाटणा, फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. गुड कॅच. अमोल भंडारी होते. चांगली झेल त्या ठिकाणी डीप मध्ये पकडत असताना इक्वेशन बदललंय. फलंदाज बाद. 41 ला धक्का लागलाय. तो आतापर्यंतचा 3रा. 9 बॉलचा खेळ बाकी राहतो. 9 मध्ये आता 17 ची आवश्यकता. थँक्यू सो मच डीजे. 17 धावत संख्येची आता गरज राहिलेली आहे 9 बॉल मध्ये. जिथे इक्वेशन 18 मध्ये 30 धावत संख्येचं होतं, आता तेच इक्वेशन 9 बॉल मध्ये 17 ची गरज आहे.
द्वारली संघाची महत्वाची बाजू की ज्याने 9 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 23 बनवला तो हृदयनाथ अजूनही मैदानाच्या आतमध्ये, तर चिंचपाडा टीमसाठी मोनिश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. 9 बॉल आणि विजयासाठी 17ची आता आवश्यकता. जास्तीचा टाइम आपण घेऊ नका हीच विनंती आम्ही दोन्ही टीमला वारंवार करत आलेलो आहे. आयोजकांच्या वतीने देखील स्ट्रिक्टली वॉर्निंग दोन्ही संघाला मिळते याची लक्ष घ्या. 9 बॉलचा आता खेळ बाकी. 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 17ची आवश्यकता. चिंचपाडा बनाम द्वारली या दोन टीम मध्ये जबरदस्त बॅटल तुम्ही पाहताय. समोर उडवला व्ही शेप मध्ये. ओव्हर द बॉल सेट. इट्स डाऊन द ग्राउंड गोइंग टुवर्ड्स लॉंग अँड लॉंग. बॉल सरळ सीमा पार 2 टप्पे घेत हा चौकार. चारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 गडी बाद 45. 8 बॉलचा खेळ बाकी. 8 बॉल मध्ये 13ची गरज. पहिल्याच बॉल वरती 400च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलं विश्वासनं. ड्रॉप करतात आडवा पाटणं. हा फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला. सेकंडचा कॉल. जोपर्यंत थ्रो पोहोचते तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. संघाची धावसंख्या 47. हा ऍक्शन रिप्ले आडवा बॅटनं व्यवस्थित कनेक्ट झालेला नाहीये. विश्वासला कदाचित यासाठी पाठवलं की ताकदवार फटक्यांची इथे अत्यंत गरज आहे. दिनेश होते डीप मध्ये. त्याने एका हाताने चेंडू अडवला. सात बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 7 बॉल मध्ये विजयासाठी 11ची गरज. महत्वपूर्ण चेंडू मोनिश म्हात्रेच्या हातामध्ये. कदाचित याच चेंडूवरती भविष्य दोन्ही टीमचं. एक चांगला चेंडू कमबॅक चिंचपाडा टीमचं. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळतात. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दिनेश पोहोचले. एक रन कंप्लीट. ओ डिरेक्ट थ्रो ऑन टू द स्टंप्स. विकेट कीपर एंडला. आता टाळ्या वाजल्या चिंचपाडा टीम साठी देखील. ओव्हर कंप्लीट झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 48. 6 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. 6 बॉल आणि विजयासाठी 10ची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा गोल्डन नियम. जे महत्वपूर्ण नियम व अटी होते ते तुमच्यापर्यंत आम्ही सुरुवातीलाच पोहोचवलेले आहेत. स्प्रेची डिमांड. 6 बॉलचा खेळ बाकी राहिला. 6 बॉल मध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता. भरपूर टाइम गेलेला या मॅच मध्ये. हे पहा आपले काही मुख्य व्यासपीठावरती मुख्य मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना. साला जवळपास 1 तासाहून अधिक वेळ या सामन्यासाठी गेलेला आहे. तर सहकार्य करा. 3ऱ्या ओव्हर मध्ये संचित चिंजरी. 4थ्या ओव्हर मध्ये दिनेश. आता हर्षद. रिलीफ स्प्रे भेटल्याच्या नंतर ज्याला दुखापत नाही तो देखील आनंद घेतो. परंतु आता महत्वपूर्ण 6 चेंडू. 6 चेंडूंमध्ये दडले भविष्य. द्वारली की चिंचपाडा. चिंचपाडा की द्वारली. प्रथम गवळीच्या विरोधामध्ये 19 धावा. ते षटक कदाचित चिंचपाडा संघाला आठवून राहील. तो घेतलेला डिसिजन किती महत्वपूर्ण होता. कदाचित मोनिश म्हात्रे जर सेकंड ओव्हर मध्ये आले असते तर कदाचित चित्र पलटू शकलं असं. 3ऱ्या ओव्हर मध्ये दिनेशचा वापर केला. तोच दिनेशला सेकंड ओव्हर मध्ये जर आणला असं कदाचित चित्र वेगळं असं. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 10ची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येत आहेत हर्षद तरे. सन्माननीय अनिलजी म्हात्रे साहेबांना आमची विनंती की पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण नाणेफेक कक्षामध्ये यावं. सन्माननीय अनिलजी म्हात्रे आपल्याला विनंती की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हावं प्लीज. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 10. चला जास्त टाइम घेतला जातो. कॅप्टन
संचित म्हात्रे याकडे लक्ष द्या. आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत इशारा आलेला, प्लीज. सहा बॉल विजयासाठी 10ची गरज. बॉलिंग मार्कवरती हर्षद तरे, बॅटिंग मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला विश्वास वरती ठेवलाय. द्वारली टीमनं भरपूर विश्वास. हर्षद तरे, आशय संघर्ष हर्षद तरेनं भरपूरदा पाहिलेले आहेत. आता तो संघर्ष त्याला मैदानाच्या आतमध्ये करायचा. 6 मध्ये 10 कंपल्सरी चेसिंग. ओ गुड बॉल, व्हेरी गुड स्टार्ट, ब्रिलियंट सुरुवात. पहिलाच बॉल डॉट. कॉट बिहाइंड साठी जोरदार अपील झाली होती. हर्षद तरे बिलकुल इन्व्हॉल्व नाहीये. हा पा ऍक्शन रिप्ले राऊंड द स्टम्प्स. टप्पा पडल्याच्या नंतर किती वेगाने प्रॉपर यॉर्कर बॉटम पॅड मधून इराद्यांना निस्तानाभूत करून लावणारा हा चेंडू. 5 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 5 चेंडूंमध्ये विजयासाठी 10ची आवश्यकता. व्हेरी गुड स्टार्ट. हो, आडवा बॅटनं फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचण्याच्या अगोदरच बॉल निघून चालला. ठप्पा घेत 4 धावसंख्येसाठी महत्वपूर्ण चौकार. सगळ्यांचा बाप महत्वपूर्ण चौकार. फलंदाज विश्वासच्या बॅटमधून आल्याच्या नंतर मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न इथे जय गौलोबा द्वारली संघ करत असताना 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धावसंख्येची गरज. महत्वपूर्ण सामना. 4 बॉलचा खेळ बाकी. फिल्डिंग मध्ये बदल. 4 बॉल 6. वेगवाने बॉल. आडवा बॅटनं हा देखील फटका. हो, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. एकच रन या बॉल वरती स्ट्राईक मिळते हृदयनाथ या बॅटर्सला. त्याने 9 बॉल मध्ये 23 इंडिव्हिज्युअल बनवल्यात. इक्वेशनचा विचार केला आता बॉल बाकी राहते 3 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. अनिश्चितताने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याच क्रिकेटचं साक्षीदार आपण होत आहोत. इंग्लंड पासून सुरुवात झाली. टेस्टचं रूपांतर वनडे मध्ये, वनडे मधून T20 फॉर्मॅट आणि टेनिस बॉल क्रिकेटचं शॉर्ट टर्म फॉर्मॅट आपण एन्जॉय करत असताना 3 बॉल मध्ये आता विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. या शेवटच्या क्षणाला महत्वपूर्ण जबाबदारी हर्षद तरेवरती. संपूर्ण चिंचपाडा गावाचं लक्ष लागलंय. साहिल 11 चिंचपाडा टीमचं भविष्य, अस्तित्व, प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 3 बॉल विजयासाठी 5ची गरज. वेज लागले पाठीमागे. बॉल धावेसाठी बॅटरनं कॉल केलाय. डायरेक्ट हिट. पंचांकडे लाऊड अपील. 1 रन. या बॉल वरती रिस्क घेतली होती खऱ्या अर्थानं खेळाडूनं. जवळपास आपण पाहतायत भरपूर वेळा अगोदरच बॅट्समन पोहोचले होते. जर का डायरेक्ट हिट लागून जर बॉल इकडे तिकडे गेला असता तर 1 रन महत्वाचे ठरू शकले असते. 1 रन या बॉल वरती. आता विजयासाठी 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 2 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज. रोमांचक माहोल बनला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ आपल्या संघाला चिअर करत असताना दोन्ही टीमला हार नाहीये मंजूर. दोन्ही टीमला जिंकणे जरूर. 2 बॉल आता विजयासाठी 4ची गरज. जय गौलोबा द्वारली बनाम साहिल 11 चिंचपाडा. 2 बॉल 4 धावा. महत्वपूर्ण सामना. स्ट्रायकिंग एंडला विश्वास. बॉलिंग मार्कवरती हर्षद तरे. चला, जास्तीचा टाइमपास नको हीच आपल्याला विनंती आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये 4ची गरज, ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे. तसाच सामना मैदानाच्या आतमध्ये होत असताना 2 बॉल 4 धावा. बॅट्समन तयार. विश्वास. बॉलर हर्षद. फुल टॉस मिस केलाय. पाठीमागे बॉल. डॉट बॉल. ओव्हर आवडली असेल तर हर्षद तरेसाठी एकदा जोरदार टाळ्या. फुल टॉस मिस केलाय विश्वासनं. 1 बॉलचा खेळ आता बाकी राहतोय. 1 बॉल मध्ये 4 धावसंख्येची गरज. आज तो चेहरा जो तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतोय, ज्याने 6 बॉल मध्ये 10ची गरज असताना आता 1 मध्ये 4चा सामना आणलेला आहे. जब तक ना सफल हो चेन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4 रन. 1 more dot ball. हर्षद तरे मिस्टर कन्सिस्टंट.
मैदानाच्या आतमध्ये चिंचपाडा टीमचं अस्तित्व टिकवून ठेवत असताना 6 बॉल मध्ये 10ची आवश्यकता असताना सामना इथून थांबवलाय. मॅच इथून जिंकलेली आहे साहिल 11 चिंचपाडा टीम. अभिनंदन टीम. टीमचे कॅप्टनला आमची विनंती, आपण मंचावरती यावं.